वेलकम टू माय चैनल निमिटले सानू। आज मैं आई हूँ यानी समाज सेविका माई इनके मायके में, जो अहमदनगर जिले में कर्जत में है, शिक्षक कॉलोनी। और यहाँ होने जा रहा है पुण्यानुमोदन कार्यक्रम। जो माई के पिता है उनका नाम है तात्या साहेब तुकाराम गायकवाड़। गायकवाड़ परिवार के बारे में बताने लायक बहुत कुछ है, लेकिन आगे के वीडियो में जिन्होंने भी श्रद्धांजलि दी है उसमें ये सारी चीज़ें उजागर होने वाली है कि ये बहुआयामी और बहुपरिचित, सुशिक्षित, सुसंस्कृत, सामाजिक और धार्मिक क्षेत्र में आगे बढ़ा हुआ ये परिवार है। जो भी सामाजिक परिवर्तन करना है वो स्वयं से शुरू करते हैं, यही बात यहाँ हमें दिखाई देती है। अभी यहाँ पूरे फैमिली मेंबर यहाँ महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर और उनके पिताजी तात्या साहेब गायकवाड़, इनकी प्रतिमाओं की पूजा हो रही है। यहाँ प्रवचनकार श्री कृष्ण मोरे जी उपस्थित है, उनके हाथों पूरा कार्यक्रम संपन्न होगा। ज्याला शक्य असेल त्यांनी गुडघ्या बसायचे, ज्याच्या डोक्यामध्ये टोपी असेल त्यांनी थोड्या वेळासाठी टोपी काढायची आहे, पायातले चप्पल बूट जागेवर सोडायचे आहेत। नमामि सर्वांनी ना बाकीचा विधी पाठ असेल माझ्याबरोबर म्हटलं तरी हरकत नाही। हात जोडा। वणगंध गुणोपेतं एतं कुसुम संतती पूजयामि गुणो सचितं बुद्ध गुणो अनंत। आपण येथे उपस्थित झाला कोणाला आदरांजली श्रद्धांजली व्हायची असेल तर आपण स्वतःहून पुढे या। महामातेचे चरणी विनम्र भाव अभिवादन। कालवश कालकथित दादाच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन। प्रत्येकाला 2-2 मिनिटच आहे, त्यामुळे जास्त काही वेळ घेणार नाही। मी या कुटुंबाशी जवळीक म्हणायचं असेल तर आमच्या माईमुळे, माईचा आणि आमचा संबंध हा धम्मभूमी देवरोड येथील 2016 साली जे महिला आंदोलन मध्ये बसल्या होत्या त्यावेळेस त्यांचा माझा संपर्क झाला। त्यांच्या माध्यमातून अनेक कलेक्टर म्हणा किंवा तिथले सगळे अधिकारी म्हणा यांचे संपर्क साधण्यामध्ये आणि ऐतिहासिक बुद्धविहार देवरोडचं जे आहे, किती लोकांना माहिती नाही, किती लोकांनी भेटी दिल्या माहिती नाही, परंतु बाबासाहेबांनी धर्मांतराच्या 2 वर्ष अगोदर स्वतः रंगून इथून आणलेली बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना केली। तिथलं काम जवळपास 60 वर्ष रखडलेलं होतं, त्याला गती देण्याचं काम माईंनी केलेलं आहे। आणि त्यांचा संपर्क म्हणजे इतका जनसंपर्क आहे, गुरुजींनी सांगितलं की महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी त्यांचा जो लढा आतापर्यंत चालू आहे, तिथं संपूर्ण रोजच्या डे टू डे बेसवर त्यांचे तिथं संपर्क चालू आहे। त्याच्यावर त्यांची धार्मिकता आणि त्यांच्यामध्ये जी धार्मिकता आहे ते दादांनी दिलेले त्यांचे संस्कार आहेत, त्यांच्या कुटुंबाने दिलेले संस्कार आहेत। तर अशा पद्धतीचे या आमच्या माईच्या वडिलांचं जे निधन झालेलं आहे त्या दुःखामध्ये आम्ही संपूर्ण पुणेकर सहभागी आहोत। मी माझ्या वतीने जिथं शीतळनगर देवरोड या ठिकाणी जे वसतिगृह माई विद्यार्थी निवास संकुल जे बनत आहे त्याच्यासाठी सुद्धा माईने खूप मोठं तिथं आर्थिक मदत आहे, प्रत्येकाच्या संपर्कामध्ये त्याच्यामध्ये आहेत आणि त्या रमाई संकुलाचे त्या मुख्य म्हणजे आमच्या प्रवाहामध्ये एक सक्रिय सदस्य आहेत। अशा या माईच्या गायकवाड कुटुंबाच्या वतीने जे बाबा गेल्यामुळे जे दुःख झालेलं आहे त्या दुःखामध्ये संपूर्ण पुणेकर आणि धम्मभूमी देवरोड सामाजिक संस्था, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा देवरोड शहर शाखा पुणे जिल्हा पश्चिम आणि मी ज्या संस्थेमध्ये काम करतो, माईच्या ज्या काही संस्था कार्यरत आहेत त्या संस्थेच्या वतीने मी या दादांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार अभिवादन करून रजा घेतो। नमो बुद्धाय, जय भीम। बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कालकथित तुमचे आणि आमचे मार्गदर्शक तात्यासाहेब उर्फ भाऊसाहेब गायकवाड यांच्या पुण्यनमोदन दिनी आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत। शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, मोरे साहेबांनी फळाच्या पिसाला ज्याप्रमाणे अनेक रंग असतात त्याप्रमाणे धम्मदेशना दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी धम्मदेशनेच्या पुढं फक्त यांच्या जीवनाशी संबंधितच बाबी बोलायच्या असतात। प्रथम धम्मदेशना देणाऱ्या आणि विचारांची प्रेरणा करणाऱ्या ज्या कुटुंबाने अनेकांना सशक्त केलं त्या कुटुंबाच्या कार्यक्रमाला बौद्धाचार्य धम्मदेशनारे मोरे यांना प्रथम मी वंदन करतो। सभ्य माणसं समोर बसलेली आहेत, त्यांना हे वंदन करतो। या कुटुंबाशी सोयरीक असल्यामुळं आम्हाला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली। वास्तविक पाहता चळवळीमध्ये असल्यानंतर तुम्हाला अनेक संध्या मिळत असतात, त्यामुळे चळवळीत राहणं फार गरजेचं असतं। परवाच्या तात्यांच्या अंत्यविधीला आलो
तेवढा तात्यांचं शरीर फक्त आपल्यासोबत नाही आहे, विचार आपल्यासोबत आहेत. परंतु त्या शरीराचा प्रवास राम रहीम नेलेल्या ॲम्ब्युलन्समधून झाला आणि पुढं त्या मंगलमय वातावरणामध्ये वादन करत त्यांचं शव स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आलं. त्या वादनाच्या गाडीवर सुद्धा डॉक्टर B.R. आंबेडकरांची सही होती. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेप्रमाणे सर्व धर्म समभाव जे कुटुंब पाळतं ते विचाराने कायमस्वरूपी जिवंत राहतं आणि ते काम आमचे गुरुतुल्य भाऊसांनी केलं. त्यांच्या विचाराचा, त्यांच्या शरीराचा परिस्पर्श आम्हाला सोयरिकीमुळं लाभला. मी या ठिकाणी माझ्या भोर तालुक्याच्या वतीने, पुणे जिल्ह्याच्या वतीने, आंबेडकरी चळवळीमध्ये मी ज्या संघटनेत काम करतो त्या संघटनेच्या वतीने आणि माझ्या दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंके परिवाराच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. परवाच्या दिवशी भाऊसांचं निधन झालं. सरांनी मेसेज केला होता. त्यांचे जावई चव्हाण सर, त्यांचा मी पुतण्या आहे. त्यांनी मेसेज केला होता, पण मी मोबाईलच पाहिला नाही, त्यामुळे अंत्यविधीला काही येतच आलं नाही. असा गायकवाड परिवाराचे आणि आमचे संबंध आमच्या चुलत्यांमुळे आले. असणारी 2 मुलं 3 मुली, त्यापैकी एक मुलगी तर माझ्या वर्गातच होती. आम्ही क्लासमेट होतो, राणी आणि आम्ही. तळमळीने प्रत्येकाची आत्मीने चौकशी करणार हे कुटुंब. आम्ही कधी सरांकडे आलो की तात्यांचं तिथे भेट व्हायची, विचारपूस करायची, कसं काय चाललंय, बरं आहे का, मुलं कशी आहेत, सगळं कसं आहे, नोकरी कशी चालली, बरं वाटायचं. थोडा मोठ्याने चौकशी केल्यानंतर अगदी भारावून गेल्यासारखं वाटायचं. ते आमच्या सरांचे सासरे होते तर आम्हाला ते वडिला समान होते. नेहमी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करायचं. आज ते आपल्यामध्ये नाही आहेत. अत्यंत दुःख होतं, पण नीतीच्या पुढं कुणाचंही चालत नाही. जो जन्माला येतो त्याला जावंच लागतं. फार वेळ न घेता मी पावसांच्या प्रती आदरांजली व्यक्त करतो, श्रद्धांजली वाहतो आणि गायकवाड कुटुंबांना या दुःखातून सावरण्याची सद्बुद्धी येवो किंवा शक्ती येवो अशी इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. त्याचबरोबर मार्गदर्शक प्रवचनकार हरिभक्तपरायण मोरे महाराज. खरं तर आम्ही गायकवाड साहेबांचे शेजारी एक शिक्षक कॉलनीतले एक नागरिक म्हणूनच या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही उपस्थित आहोत. सांगण्याचा हेतू असा आहे, कुठलंही व्याख्यान असो, प्रवचन असो, त्याचा मतितार्थ खूप चांगला असतो आणि तो अतिशय मार्मिक आणि चांगल्या पद्धतीने सांगण्याचं काम महाराजांनी केलेलं आहे आणि खरं तर ते मनापासून मला भावलं. वास्तविक पाहता सत्यच असतं. साधू संतांची शिकवण कोणत्याही असो ती चांगलीच असते. ते अंगीकारणं आणि स्वीकारणं तुम्हा सर्वांचं कर्तव्य असतं. याच भावनेनं प्रेरित होऊन आणि याच भावनेनं काम करणारं हे गायकवाड कुटुंब अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही शेजारी बाजारी राहतो. त्यांच्या जाण्यानं निश्चित तुम्हा सर्वांना दुःख झालेलं आहे. तरी देखील कुटुंबातील जवळचे नातेवाईक असतील किंवा त्यांच्या घरातील सदस्य असतील, त्यांना निश्चितपणाने जास्त दुःख झालेलं असेल. त्या दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी परमेश्वराने द्यावी अशीच प्रार्थना करतो. भगवान गोडके सरांना विनंती करतो की त्यांनी देखील कालकथित तात्यासाहेब गायकवाड गुरुजी, गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. माणूस कसा जगला, त्यांचे विचार कसे आहेत, ह्या जर आपण गोष्टी जर अंगीकारल्या तर आपण जीवनामध्ये कसलंही दुःख आपण अंगीकारणार नाही. मला एवढं सांगायचं आहे, 2 मिनिटाचा वेळ आहे, की गुरुजी कसे जगले, त्यांनी त्यांचं कुटुंब कसं जगवलं, हे जर आपण आचरण केलं तर आपण सुद्धा गुरुजींच्या विचारावर जगू शकतो. पहिलं भाषण मी भावशांनीच लिहून दिलं होतं, तेच भाषण केलं. त्यामुळे बोलायला फारसं सुचत नाही आहे. पण तरी आमच्या मोठ्या भावाने काल परवा जे लिहिलं होतं तेच मला थोडंफार आठवतं. ते सांगतो की भावशा खऱ्या अर्थाने त्या घरातले आधारस्तंभ होते. आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक होते. ते आमचे खरे लीडर होते आणि त्यांचे जे विचार आहेत ते आम्ही पुढे चालू. भावशा या नावामध्येच त्यांचं म्हणजे खरी मेक दिसते. जसं आत्ता पण काही जण बोलत होते, ते काही जण भावसा म्हणत होते, काही जण भाऊसाहेब म्हणत होते. तर कदाचित सुरुवात तशीच झाली असावी.
भाऊसाहेब भाऊसाची, पण त्या नावामध्ये एक ऑथॉरिटी आहे, एक प्रतिष्ठा आहे, एक आदर आहे. पण ते भाऊसा न राहता भाऊशा झाले, कारण स हा साऊंड असा थोडासा खोचक आहे, श साऊंड असा आवडणार आहे. तर ते प्रेमळपणा आणि ऑथॉरिटी या दोघांचं एक अजब मिश्रण होते, अजब मिश्रण आहेत. भाऊशांनी जे गेली 10 वर्ष आमच्या सगळ्यांना जे उपदेश द्यायचे, जे दरवेळी म्हणायचे, ईट ड्रिंक अँड बी मेरी, खा प्या आनंदी राहा, तसं शेक्सपियरने पण हे लिहिलं होतं. नाही आहे आज जगून घ्या. भारताच्या तत्त्वज्ञानात पण हे लिहिलेलं आहे, ईट ड्रिंक अँड बी मेरी. चारवाकाने हे लिहिलं आहे. पण हे फक्त भोगवादी नाही आहे की तुम्ही फक्त मजा करा. खरं तर त्यांनी समाधानी राहायला सांगितलं आहे. भावशांनी पण कदाचित तेच सांगितलं आहे की समाधानी राहा. आता ही प्रगती आम्ही सगळ्यांनी केली आहे, सगळ्यांनीच केली आहे, पुढं गेलेले आहोत. पण त्यांनी जी त्यांच्यामधली जी पोटेन्शियल होतं ते पाहिलं तर ते कुठेही गेले असते, कुठेही राहिले असते, आणखी काय काय केलं असतं. पण त्यांनी इथे राहायचं ठरवलं आणि फक्त स्वतः पुढे नाही गेले तर सर्वांना पुढे नेण्याचं ठरवलं, सर्वांना मार्गदर्शन केलं, वाडीला म्हणा, कर्जतला म्हणा आणि अर्थातच परिवाराला. तर ते आम्ही सगळे म्हणजे आमच्यामध्ये सगळे भावशांमध्ये जे गुण आहेत ते सगळ्यांमध्ये नाही आहेत. मी कदाचित वाचत असेल, दीदी वाचत असेल, पण सगळ्यांना 4 लोकात बसून गप्पा मारायची माझ्यात तो गुण नाही आहे. 4 लोकांना एकत्र ठेवायचा माझ्यात गुण नाही. तो कदाचित आमच्या मोठ्या भावामध्ये, पिंटूभाऊमध्ये. तर आमच्या सगळ्यांमध्ये ते थोडे थोडे गुण आलेले आहेत आणि आम्ही ते पुढे चालू आणि त्यांचे विचार जिवंत ठेवू. धन्यवाद. अविनाश चव्हाण हे भावशांचे नातू आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ते आमच्या BSTमध्ये जनरल मॅनेजर म्हणून कधी येतील आम्ही ही वाट बघत आहोत. भावशांनी जे विचार घडवलेत असा GM आमच्या BSTमध्ये यावा असे आमचे विचार आहेत आणि हे त्यांनी जे घडवलेले आहेत आपल्या मुलांमध्ये देखील आणि आपल्या नातवामध्ये, तर असंच माणूस आम्हाला पाहिजे अशी मी या भावशांसमोर वंदना करतो. यानंतर सोनार सर. त्याबद्दल मला जे भावलं ते मी एवढंच म्हणेन, उद्धरिले कुळ आपण तराला तोची एक झाला त्रैलोक्यात. त्याने कुळ तर स्वतः उद्धरलंच, ते स्वतः तरले, असा व्यक्ती असा त्रैलोक्यात एकच झाला. बाबासाहेबांनी गायकवाड सर यांचे परवा दुःखद असं निधन झालं. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबाला तसेच कापरेवाडीच्या पूर्ण ग्रामस्थांवरती शोककळा पसरली. त्यांचं उल्लेखनीय काम म्हणजे सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक असं कापरेवाडीमध्ये खूप मोलाचं काम होतं. ज्या वेळेला कापरेवाडीला दिशा नव्हती त्यावेळेस त्यांच्या कुटुंबाने कापरेवाडीला दिशा द्यायचं काम केलं. आज त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली. त्यांना मी माझ्या खराडे कुटुंबाच्या वतीने तसंच कापरेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहून थांबतो. उगले सर यांना विनंती करतो की त्यांनी देखील. जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 4 जानेवारी 2026 रोजी जे कालपतीत झाले असे तात्यासाहेब गायकवाड तथा आप्पा, या ठिकाणी उपस्थित असलेले बौद्धाचार्य मोरे महाराज आणि उपस्थित सर्व शोकाकुल समुदाय. प्रतिमेच्या वरच्या बाजूला भगवद्गीतेतला एक श्लोक लिहिलेला आहे, नैनम चित्तंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदेन त्या पूर्ण शोषयती मारुता. आत्मा अविनाशी आहे, म्हणजे आत्म्याला मरण नाही, आत्म्याला कोणी मारू शकत नाही, आत्म्याला शस्त्र मारू शकत नाहीत, आत्म्याला वारा सुकवू शकत नाही, त्याचबरोबर आत्म्याला अग्नी जाळू शकत नाही. अशा पद्धतीचे आत्म्याचं अविनाशत्व वरच्या श्लोकामधून लिहिलेलं आहे. यावर भाष्य करताना ज्ञानदेवांनी लिहिलं आहे, उपजेते नाशे नाशे ते पुनरपी दिशे हे घटिका यंत्र जैशी परिभ्रमेगा. या ठिकाणी पुनर्जन्माचा सिद्धांत दिलेला आहे. परंतु मी असं म्हणेल की जन्म आणि मृत्यू याच्यामधलं जे अंतर असतं ते खऱ्या अर्थाने ती व्यक्ती कशी जगते, समाजाच्या उपयोगासाठी, कुटुंबाच्या उपयोगासाठी, कुटुंबाच्या उद्धारासाठी, समाजाच्या उद्धारासाठी खऱ्या अर्थाने जी व्यक्ती कार्य करते ती त्याचं मृत्यू हा नसतोच, ते अमर असते. आणि या अर्थाने
तात्यासाहेब गायकवाड तथा गुरुजी हे अविनाशी आहेत असं मला वाटतं. तात्यांच्या जाण्यामुळं समस्त गायकवाड परिवार आणि आप्तेष्ट यांच्यावर एक शोककळा निर्माण झालेली आहे. या सर्व परिस्थितीमधून जाण्याची सद्बुद्धी परमेश्वर त्यांना देवो आणि या त्यांच्या दुःखामध्ये आमचा जामखेड तालुका सर्व शिक्षक सहकारी बंधू त्याचबरोबर मुख्याध्यापक संघटना आणि माझं व्यक्तिगत उगले कुटुंबाच्या वतीने मी गायकवाड परिवारांना, गायकवाड साहेबांना, गुरुजींना आदरांजली वाहतो, श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कालकथित गायकवाड सर यांच्या स्मृतीस प्रथम अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमासाठी मोरे साहेब किंवा त्यांनी अतिशय चांगले, मला थोडासा वेळ लागला यायला, त्यांनी चांगल्या प्रकारे माहिती दिली, चांगल्या प्रकारे प्रवचन केलं, त्यांना धन्यवाद देतो. गायकवाड सरांचं काल परवाच्या तारखेला दुःखद निधन झालेलं आहे. त्यामुळे गायकवाड कुटुंबाला अतिशय दुःख झालं आहे. त्यांच्या कुटुंबात आम्ही येळपणेकर कुटुंब सहभागी आहोत. मृत्यू हे जीवनाचे अंतिम व अटळ सत्य आहे. म्हणजे मृत्यू कुणाला चुकले नाही. जो जन्माला आलेला माणूस हा कधी ना कधी जातोच, ते ठरलेलंच आहे. जन्माला आलेला माणूस जाणार हे ठरलेलंच आहे. एखादा त्याला कोणाला डावलता येत नाही की मृत्यू टाळता येत नाही. एखादा श्रीमंत माणूस आहे तो मृत्यू लांबवण्याचा प्रयत्न करेल, पण टाळण्याचा त्या कदापि टाळू शकत नाही. तो प्रत्येकाला जावंच लागतं. जन्माला आलेला माणूस किती दिवस जगला त्याच्यापेक्षा तो कसा जगला, किती दिवस जगला याला फार महत्त्व आहे. तात्या सरांचं 88 वय होत झालं. खरं तर त्यांना चांगल्या प्रकारे आयुष्य लाभलं, हे फार मोठं पुण्याचं काम आहे. जास्त आयुष्य लाभलं म्हणजे साधं काम नाही, आणि ते चांगल्या प्रकारे जगलेले आहेत. एक आता बराच वेळ झालेला आहे, पण तो 2 प्रसंग सांगतो. त्यांची माझी, आता आम्ही पलीकडेच रस्त्याच्या पलीकडेच राहतो, जवळच राहतो, पण बऱ्याच दिवसात त्यांची भेट नाही. त्यांचं आयुष्य चांगल्या प्रकारे त्यांनी निभावलं. तरी हिंदू धर्माचे हे प्रवचनकार होते, त्याचा प्रसार प्रचार करत होते, परंतु ते दोन्ही बी याच्यात त्यांचं सक्रिय असायचं. सरांना आमच्या येळपणेकर कुटुंबातर्फे, त्याचप्रमाणे आम्ही शाहू महाराज हाऊसिंग सोसायटी ह्यातर्फे भावपूर्ण अंदाजी वाहून मी 2 शब्द पुरे करतो. कालकथित तात्यासाहेब गायकवाड भावशा यांना जाऊन आज हा 3रा दिवस आहे. त्यांच्या या जाण्यानं गायकवाड कुटुंब असेल, या गायकवाड कुटुंबावरती जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. तर भावशांच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर या गायकवाड कुटुंबाशी माझा 1988 साली संपर्क आला. तो म्हणजे कापरेवाडी या ठिकाणी माझी पहिली नेमणूक झाली आणि त्या ठिकाणी भावशा आणि ताई या मला स्टाफ मेंबर होत्या. त्याचबरोबर बापूराव असतील, आप्पे असेल, त्यांच्या सर्व बहिणी असतील. आप्पेराव हा माझा क्लासमेट, आणि सर्वात जास्त परिचय आमचा ज्या गोष्टीने आला ते म्हणजे आम्ही सर्वजण बॉल खेळायचो. त्यामध्ये म्हणजे आमची एक टीमच तयार व्हायची. चव्हाण सर असतील, चव्हाण सरही त्यावेळेला होते, बाप्पू, आप्पी, आम्ही सर्वजण बॉल खेळायचो. सरांना बॉलचा अतिशय आवड होती. कुठं जरी स्पर्धा असल्या, मग राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा सुद्धा ते त्या ठिकाणी जायची त्यांची इच्छा असायची. नवे गेले, ते पाहिले आम्ही. तर भावशांच्या बाबतीत सांगायचं जर म्हटलं तर भावशांनी हा जो गायकवाड कुटुंब आहे एक विशाल वटवृक्ष, आणि त्यांच्या या घराच्या बाबतीत जर सांगायचं जर झालं तर त्यांची सर्व मुलं असतील, नातवंड असतील, सर्व उच्च शिक्षित आहेत. आज ते आपल्यामध्ये नाहीत, पण असं वाटत नाही की भावशा गेले. बापूराव आणि मी स्वतः आम्ही दोघांनी त्या दिवशी
रात्री पावणे एकच्या वेळेला दवाखान्यात नेलं, तरी आमचा विश्वास बनवता आम्ही त्या ठिकाणी 3 दवाखान्यामध्ये त्यांना फिरवलं, खात्री केली. भावशांच्या जाण्याने अतिशय दुःख झालेलं आहे, परंतु आत्मा हा कसा आहे, चिरंतर आहे. आत्ताच या ठिकाणी प्रवचनकाराने खूप चांगल्या अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं की बौद्ध असेल, त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर आणि तुकाराम यांचा त्रिवेणी संगम त्यांनी त्या ठिकाणी आपल्या प्रवचनामधून या ठिकाणी सांगितलेलं आहे. खरोखरच माणसाच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर आत्मा जरी हा अमर असला तरी जन्मानंतर मृत्यू हा प्रत्येकाला अटळ आहे. तो या ठिकाणी नैसर्गिकदृष्ट्या भावशांना या ठिकाणी आला, तर या भावशांच्या जाण्याने गायकवाड कुटुंबावरती अतिशय दुःख झालेलं आहे. त्या दुःखामध्ये मी माझं गांगर्डे कुटुंबीय असेल, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना असेल, त्याचबरोबर पेन्शनर संघटना या सर्वांच्या वतीने भावशांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. जगाला शांतीचा संदेश देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपण खातो तो घास आणि घेतो तो श्वास, असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पहिल्यांदा नम्र अभिवादन. आणि ज्यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमासाठी आपण जमलेलो आहोत असे गायकवाड सर तथा आम्हा सर्वांचे भाऊसा यांच्या पावन स्मृतीस नम्र अभिवादन. भाऊसा म्हणजे गायकवाड सर आजोबांचे सख्या चुलतीचे भाऊ, माधवांना, विनायक तात्या, बळवंत तात्या, खेमाजी यांचे चुलती गया अक्का यांचे सख्खे लहाने भाऊ, असं हे आमचं नातं. आणि अमरनाथला 10वीपर्यंतचे ते माझे गुरु, माझे पती, मी, माझी भावंड. आम्हाला मराठी विषय शिकवायचे. त्यांनी शिकवलेलं व्याकरण, अगदी मला मराठी शिकवताना, अगदी सोनमाळी कन्या विद्यालयात असताना सुद्धा, अगदी अलंकार असू द्या, त्यांच्यासाठी त्यांनी दिलेली उदाहरणं आम्हाला कुठल्याही पुस्तकात परत पाहायची गरज वाचली नाही. एवढं छान मराठी ते शिकवायचे. माई, तनू, आम्ही आगे मागेच होतो. आप्पा, बापू छोटे होते तेव्हा. सिद्धार्थ बोर्डिंग समोरच त्यांचा मोठा वाडा होता. कधी सुट्टीला यायचे, थांबायचे. यांची बदली कापरेवाडीला झाली त्यावेळेस माझे आजोबा विनायक तात्या यांची पण बदली कापरेवाडीला होती. मला नीट आठवत नाही कसला कार्यक्रम होता. त्यावेळेस मी, राणी, नीतामाई, आप्पा आम्ही सगळे कापरेवाडीला गेलो होतो. त्यावेळेस जे घर पाहिलं ते खरंच ताई अजूनही माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं. म्हणजे ज्या वेळेस आपण चित्रामध्ये पाहतो प्रभू रामचंद्रांची, सीतामाईची जी झोपडी, अंगण, तसंच अगदी उतरत्या पत्र्याचंच घर होतं वाटतं ते, पण खूप ऐस पैस होतं. आणि पुढं पत्र्याचं शेडचं अंगण होतं, पण जमीन इतकी सुंदर की आत्ता फरशी तरी थोडी खालीवर असेल, इतका सुंदर तिचा सारवलेला पर्वर, तसंच अंगण. म्हणजे अगदी प्रभू रामचंद्राच्या झोपडीचे ते जे चित्र दिसतं तसंच इतकं स्वच्छ आणि सुंदर अंगण. खरोखरच त्यांच्या ते जीवनाचंच अगदी प्रतीक माझ्या मेंदूमध्ये आजही तसंच कोरलेलं आहे. शिक्षक म्हणूनही लाभले, नातेवाईक तर होतेच, तसं ते नावाने कधी आवाज देत नव्हते, बहिलोमेच म्हणायचे. पण मग घरी आल्यानंतर भाऊसा आमचे आजोबा असायचे. मग अगदी पाहिजे त्या अडी अडचणी सांगणे, गप्पा मारणे असं व्हायचं. आणि 2-3 दिवसापूर्वी आमच्या दादा पाटीलच्या एका ग्रुपवर त्यांच्याच एका विद्यार्थ्यांनी टाकलेला मेसेज पाहिल्यानंतर भाऊसांचं एक वेगळं अनोखं रूप आम्हाला त्यावेळेस म्हणजे विशद झालं की ज्या वेळेस त्यांना PhD वर प्रबंध करायचा होता आणि त्यांचा विषय होता लावणी, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम केलेल्या भाऊसांना त्यांनी, सुपेकर सरांनी PhD वर मला लावणीवर PhD करायची, त्याच्यासाठी संदर्भ ग्रंथ पाहिजे होते. त्यावेळेस भाऊसांनी त्यांना लावणीवरती जे ग्रंथ दिले त्यावेळेस त्यांनी जवळजवळ 78-79 पानाचा एक वेगळं स्वतंत्र प्रकरण, लावणी आणि अध्यात्म, म्हणजे लावणीमध्ये सुद्धा अध्यात्म असतं, ते ह्या वयामध्ये कळलं. म्हणजे अशा सगळ्याच बाजूनी बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या
माझ्या गुरुला आणि माझ्या आजोबांना माझ्या भैलुमी आणि केदारे परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली वाहते आणि माई, तनू, बाप्पू, आप्पा, ताई यांना याच्यातून सावरण्याची, पूर्ण कुटुंबियांना यातून सावरण्याची शक्ती, बुद्धी मिळो अशी भगवान गौतम बुद्ध चरणी प्रार्थना करते आणि थांबते. सर्वांना जय भीम. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कालकथित गायकवाड सर या विचारांनी आणि कार्याला मी प्रथमतः अभिवादन करतो. आपले म्हणते जे आयुष्यमान बौद्धाचार्य मोरे सर यांनी आपल्या धम्म प्रवचनातून व्यवस्थित आणि योग्य मार्गदर्शन सांगितलं. पण कोणतरी सांगितलं की या गुरुजींनी शिक्षण कालावधीमध्ये सर्वांना मदत केली. म्हणजे जसे बाबासाहेब आंबेडकर हा सुद्धा आपल्या पूर्ण समाजाला हा कुंभार घालते. म्हणजे कुंभार म्हणजे काय? कुंभार हा चिखल्याच्या गोळ्याला आकार देतो, त्यातून शिल्प तयार करतो, घडवतो. त्याचप्रमाणे बाबासाहेब सुद्धा तुमच्या आमच्यासाठी कुंभार झाले आणि तुम्हा मला घडवलं. आणि त्याचप्रमाणे या गुरुजींनी सुद्धा आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांच्या विद्यार्थ्याला असेल, त्यांना असेल, सर्वांना घडवलं. म्हणून मी एक कडोपद गात आहे, जास्त वेळ घेणार नाही. कुंभारा परी तू भीमा, त्या टायमाला कुंभार मातीच्या चिखलाला आकार देण्याचं काम करतो. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी सर्व बहुजनांना तुम्हा आम्हाला एक जीवनाला आकार देण्याचं काम केलं. म्हणून कवी म्हणत आहे, कुंभारा परी तू भीमा, समाजाला घडविले. कुंभारा परी तू भीमा, समाजाला घडविले. प्रगतीत शिखरावरी धिक्कारून गुलामीला बुद्धाकडे वळविले. त्याचप्रमाणे गुरुजी सुद्धा त्यांच्या शिक्षण क्षेत्रामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या परीने मदत करून त्यांनी सुद्धा त्यांना शिक्षणाचं वळवलं. जीवन उद्धारले. कापरवाडीला गेलतो, सरांना सांगितले त्या दिवशी मी सुद्धा कापरवाडीला गेलतो. त्या टायमात सुद्धा आता मॅडमने सांगितलं की घर नसून झोपट पत्र नव्हता, तर त्याच्यावरती बांबूच्या ह्याच्यावर ते टाकलं होतं. पण खूप सुंदर होतं ते घर. म्हणजे आजही मी ते मला आठवलं, म्हणून मी मुद्दाम एक कळव्याचं गीत मी ताबडतोब आठवलं आणि तुमच्यासमोर सांगत आहे. जीवन उद्धारले पाळताना पंत शिरा, झोपरीत जागी आता दिसू लागला बंगला. प्रगतीत शिखरावरी, प्रगतीत शिखरावरी आम्हाला चढविले. याच गीताला अनुसरून या गुरुनी त्यांच्या विद्यार्थ्याचं घडवलं, पण अख्खं कुटुंब हे एज्युकेटेड आहे. मी आणि प्रमोद जन्मेजी राणी आम्ही 12वीला एका वर्गात होतो. त्यांनी मग आमचं बी या घराची एक नातेसंबंध या गुरुजींनी समाजाचं घडवलं, त्यांच्या नातेवाईकाचं घडवलं. आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ते थांबतो. तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच महापुरुषांच्या विचारांवर आणि कार्यांवर चालणारं हे गायकवाड कुटुंब
आज गायकवाड कुटुंबामध्ये जी दुःखद घटना घडलेली आहे, खरं तर भावशांबद्दल मी जास्त काही सांगणार नाही. गायकवाड कुटुंबाचा माझा अगदी अलीकडचा परिचय आहे, पण माझ्यासाठी हे एक आदर्श कुटुंब आहे. म्हणजे संस्कारी कुटुंब कसं असायला पाहिजे हे ह्यांच्याकडे बघून समाजाने खऱ्या अर्थानं शिकलं पाहिजे. मी जास्त काही बोलणार नाही, फक्त एकच सांगेन की भावशा ज्यांच्या आयुष्यामध्ये आले, ज्यांना त्यांचा सहवास लाभला, त्यांच्या आयुष्याचं सोनं त्यांनी केलेलं आहे. ज्यांच्या आयुष्यामध्ये आले त्यांच्या आयुष्याचं सोनं करणाऱ्या ह्या एका आदर्श आणि सुसंस्कारी पिढी घडवणाऱ्या आणि कित्येकांना आपला आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर ठेवणाऱ्या या व्यक्तिमत्वाला मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि आमच्या सर्व शिक्षक कॉलनीच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करते आणि थांबते. जय भीम. तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे, या उक्तीप्रमाणे बहुशा जरी आपल्यातून गेले असले तरी कीर्तिरूपाने ते आपल्यामध्ये राहणार आहे. वारकरी संप्रदायाची धुरा त्यांनी सगळ्यांच्या खांद्यावर दिली. कर्जत तालुका, सर्व परिसर, नातेवाईक सगळे आम्ही आप्तेष्ट, आम्ही भावशाचे लेकी आहोत. सर्वांनी भावशांना अध्यात्माकडे, परमार्थाकडे जाण्याचं भावशांनी शिकवलं. मागच्या आठवड्यात आल्यावर भावशा म्हणलं तू काय काय वाचती. भावशांच्या शेजारी बेडवर ग्रंथांचा, पुस्तकांचा ढिगारा. मला म्हणली तू काय वाचती. काय विचारावं म्हाताऱ्या माणसानी. भावशा आमचे पिता होते, पितामह होते. भावशांना कितीही पदव्या दिल्या, किती उपमा दिल्या, किती बोललो तरी फार थोडं आहे. जेव्हा ते भेटले तेव्हा त्यांनी आत्मीयतेने विचारणा केलेली आहे. प्रत्येक कार्यक्रम कुठचाही असो, भले तो मुंबईत असो किंवा पुण्यामध्ये असो, त्यांची मुलं त्यांना हाताला धरून व्यवस्थित आणायचे, व्यवस्थित घेऊन जायचे. असं या कुटुंबियांकडून हे शिकण्यासारखं आहे की आपल्या आईवडिलांची सेवा कशी करावी. आता ज्यांचे आईवडील सुखी त्यांची मुलं सुखी म्हणतात, त्याप्रमाणे खरंच या उक्तीप्रमाणे हे कुटुंब इतकं सुखी आहे की त्यांनी बुद्ध गयापर्यंत जाऊन आपलं कार्य केलेलं आहे. अशा माई देखील आहेत, आमचे सर आहेत, प्रवीण सर आहेत, बापू आहेत. यांचं कार्य खरंच महान आहे. भले ते इतर जरी असले तरी पुढचा विचार काय करायचा, आपला कसं आपल्या मुलांना शिक्षण द्यायचं, त्यांचं आपल्या वडिलांनी जे आपल्याला शिकवलंय ते आपल्या मुलांपर्यंत कसं जाईल. आणि त्यांनी प्रत्येकाला सुशिक्षित केलेलं आहे. त्यांच्या घरामध्ये प्रत्येकजण चांगल्या पदावर देखील आहेत त्यांचे. मी आमच्या गायकवाड परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. यानंतर विद्या प्रतिष्ठान बारामतीच्या प्राचार्या भरत शिंदे. आदरणीय गायकवाड सर, ज्यांनी आमच्या कापरेवाडीचा ज्याला म्हणतो कायापालट केला, परिस्पर्श ज्याला म्हटलं जाईल तरी कमी पडेल. मला वाटतं भावशा उर्फ हबाप गायकवाड सर यांच्या दोन्ही चिरंजीव, तिन्ही मुली, ताई, त्यांचे सर्व आप्तेष्ट, जावई अत्यंत सुज्ञ, सुशिक्षित आणि छोट्या आपल्याला सगळेच आपण सुशिक्षित आहोत. कापरेवाडीसारख्या छोट्या ठिकाणी राहून मला वाटतं सुरुवातीला छपरीच होती आणि त्या छपरीत राहून मला वाटतं आम्हाला सगळ्यांना घडवलं. कापरेवाडीचं नाव महाराष्ट्रभर, देशभर केलं. त्यांचे सर्वच कुटुंबीय, मला वाटतं आपल्या भारताची लोकसंख्या 143 कोटीपेक्षा जास्त आहे. 10-15 लाख विद्यार्थी दरवर्षी IAS होतात. सरांचं भाग्य असं आहे की त्यांच्या नातवाने मला वाटतं IASची पदवी प्राप्त केलेली आहे. अशा या आमची बॅच कायमच्या म्हणजे कर्जतकरांच्या असेल, कापरेवाडीकरांच्या असेल, सगळ्यांच्या लक्षात राहील. त्यांचे दोन्ही चिरंजीव आणि तिन्ही मुली चांगल्या ठिकाणी चांगल्या सेवा करून मला वाटतं फक्त राणी राहिलेली असेल, बाकीचे सगळे सेवानिवृत्त झालेले आहेत. आमच्या सर्व शिंदे परिवाराच्या, कापरेवाडीच्या, कर्जतकरांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व आपले बहुजनांचे महामाता आणि मानव सर्वांना मी विनम्र अभिवादन करते. आणि माझे जे वडील आहेत त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. आपण सर्वजण वेळात वेळ काढून
इथं उपस्थित राहिला. आत्ता 2-2:30 होत आले आणि आम्हाला हा कार्यक्रम सुरू करायला खूप वेळ झाला. तर आपण एवढे जण इथं येऊन त्यांच्याबद्दल 2 शब्द बोललात आणि ते मी रिपीट करणार नाही, पण मी फक्त एवढं सांगेल की आम्ही जे किंवा माझे मुलं किंवा भाऊशांचे नातवंड किंवा माझे भाऊ किंवा आम्ही जे काही उभे आहोत ते माझ्या वडिलांचे आणि माझ्या आईचे हे खूप मोठे उपकार आणि ते जन्मदात्यांचे ऋण आम्ही कधी फेडू शकणार नाहीत. आणि आज त्यातलं एक जे आहे माझे जे हृदयाचं जे म्हणायचं एक कप्पा तो आज उडून गेलेला आहे. तर त्याचं ते दुःख कायम आईला सलत न राहावं यासाठी मी एक आज सावित्रीचे लेख म्हणून पुरतं थोडंसं पाऊल टाकलेलं आहे. तिचा कुठलाही स्वभाव अलंकार काढू दिलेला नाही आणि तिला आजही कुंकू लावूनच इथं बसवलेलं आहे. तिला म्हटलं ताई इथं कुंकू लावते का, तर ती हो म्हटली आणि ती हो म्हटल्याबरोबर तिला करंडा दिलेला आहे. तर ताई आम्हाला अशीच दिसावी आणि तिच्यामध्ये आम्हाला भावशा दिसावी हा एवढा एकच उद्देश त्याच्या मागचा आहे. आपण त्याच्यामध्ये काही विपरीत किंवा असं वाटून घेऊ नये. आणि माझ्या बहिणींना विनंती आहे की ज्या महिला भगिनी या प्रसंगातून जात असतात त्यांना माहीत असतं हे दुःख काय असतं. प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला या रूपाने तरी आपले पती आपल्यासोबत असावेत आणि ते कार्य मी माझं आज माझ्या आईच्या ह्याच्यातून आणि माझ्या स्वतःतूनही मी पूर्ण केलेलं आहे. माझ्या घरातल्याही माझ्या सगळ्या भावजाई वगैरे मला तो सन्मान देतात. आपण इथे आलेला नाही, तो एक पायंडा चांगला पायंडा घ्यावा. अच्छा माझ्या भावशांच्या जे समाजसुधारक होऊन गेले आणि त्यांची मुलगी मी थोडंसं त्यांच्या पाठीमागं पाऊल टाकण्याचा प्रयत्न करते. आमच्या दोघांच्याही माझ्या वडिलांच्या याला म्हणजे स्मृतीला वंदन करून आपण आज ही थोडीफार अशा पद्धतीत चांगलं पाऊल टाका. आणि जे आमचे आज बौद्धाचार्य जे आहेत आमचे श्रीकृष्ण मोरे गुरुजी, तर ते सदैव माझ्या सगळ्या धार्मिक कामामध्ये सामाजिक कामामध्ये बरोबर असतात. अनु कांबळे त्याची आता यूट्यूब चॅनलवर लिमिटलेस अनु म्हणून तुझं यूट्यूब चॅनल आहे, ती पण माझ्यासाठी आली. ती माझी मैत्रीण आहे. विनोद उजगरे पुण्याहून आलेला आहे. एवढे लांबून सगळे आलेत. आमचे नातेवाईक पुण्यामधून आलेत. आमचे सूर्यवंशी दादांबद्दल एक सांगायचं, त्यांनी वसतिगृह काढलेलं आहे. आणि आपल्या इथं जर अगदी गरीब विद्यार्थी असतील किंवा ज्यांना आईवडील नसतील तर अशा विद्यार्थी तिथं तुमचे राहू शकतील आणि शिक्षण घेऊ शकतील. तर ते दादांना मी मगाशी सांगणार होते म्हणून मध्ये बोलता व्यत्यय नको ते मी ह्याच्यात सांगून दिलं. आणि मी माझे जे इथं व्याही वगैरे सगळे आलेले आहेत त्या सर्वांचं आभार व्यक्त करते, पाहुण्यांचे आभार व्यक्त करते. आणि माझे जे वाडीकर आहेत, माझ्याही माहेरचे माणसंही आपले वाडीकर, त्यांचे सर्वांचे आभार आणि ऋण व्यक्त करते. आणि आज आपले कर्जतचे गावकरी, आपली जी इथल्या ज्या संस्था आहेत इथे जे आपल्या वडिलांच्याबद्दल, आमच्या भाषाबद्दल, आपल्या भाषांबद्दल जे कोण 2 शब्द बोललात त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करते आणि इथेच थांबते. मूक श्रद्धांजली घेणार आहोत, त्यानंतर सरनत्त होईल आणि त्यानंतर भोजनदानाचा कार्यक्रम होईल. भोजन अत्यंत जड अंतकरणाने आम्ही या कार्यक्रमास आलो होतो, कारण माईंनी मला एकदा त्यांच्या माहेरी येण्यासाठी आग्रह केला होता, परंतु मी तो टाळला होता. त्याची खंत माझ्या मनाला वाटत होती. जर मी त्यावेळी आले असते तर ज्यांचा गुणगौरव आपण आता ऐकला त्यांना मला भेटल्याचं एक समाधान भेटलं असतं. या प्रसंगातून मी एकच विचार आपणापुढे मांडेन किंवा मी स्वतः अंगीकारेन, तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा भेटीगाठी घेणं हे आपलं कर्तव्य समजावं, कारण वेळ आपल्यासाठी थांबत नाही आणि काळ कधी सांगून येत नाही. माईंचं हे माहेर आहे. कर्जतमध्ये, अहमदनगरमध्ये शिक्षक कॉलनीमध्ये हा कार्यक्रम त्यांच्या राहत्या घरी झाला आहे. सर्व आप्तेष्ट, पाहुणे मंडळी व सरांचे हितचिंतक सर्व कुटुंबीय इथे हजर आहेत. प्रबोधनकार श्रीकृष्ण मोरे यांनी इथे जे प्रवचन दिलं आहे त्यातून दादांचा मृत्यू किंवा मृत्यू कसा असावा, कुटुंब कसं असावं व त्याच्यातून धम्माची साथ घेऊन कसं पुढे जावं हे सर्व प्रवचन मला तर खूप आवडलं. तुम्हाला हे प्रवचन कसं वाटलं आणि सांगितलेल्या सर्व आप्तेष्टांनी जे गुणगौरव केले भाऊशांचे त्याबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा एकदा तात्यासाहेबांना लिमिटलेस अनु चॅनलतर्फे श्रद्धांजली वाहते. तर भेटूया पुढील व्लॉगमध्ये. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान.